पोलीस भरतीचं मेडिकल कसं होते? डोळ्याचा चष्मा बोलताना अडखळतो किंवा डोळ्याला चष्मा आहे किंवा हात वाकडे आहे किंवा नॉकनीचा प्रॉब्लेम आहे किंवा ऑपरेशन झालंय, हे सगळे पॉइंट मेडिकलमध्ये चालतात का? याच प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आली आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वाती. स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ हा खूप कामाचा आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता कसं असतं, पोलीस भरतीची तयारी करताना आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात, पण आपण ग्राउंड देऊन इथपर्यंत पोहोचतो. नंतर आपलं डॉक्युमेंट्स नंतर डायरेक्ट आपलं मेडिकल होते. तर मेडिकलला तुमच्या मनात भीती वाटते की काय होईल काय नाही, तर काही एवढं टेन्शन नसतं. जसं आर्मी भरतीचं मेडिकल होतं तसं टफ मेडिकल इथं होत नाही पोलीस भरतीला. हे मेडिकल नॉर्मलच असते, म्हणून याच्यात जास्त टेन्शन घ्यायचं किंवा विचार करायची काहीच गरज नाही. तुम्ही आत्ता जेवढा विचार करसाल त्याच्यानंतर तुमचं मेडिकल जेव्हा होईल तेव्हा तुम्ही अरे विनाकामाने जेवढा विचार केला, काहीच नसतं मेडिकलमध्ये एवढं टेन्शन घेण्यासारखं. तर तुमच्या सगळ्यांचे पॉईंट्स मी आता क्लिअर करते, तर तुम्ही ऐका. आपण जेव्हा मेडिकलला जातो तेव्हा थोडंफार खाऊन पण गेलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही, थोडंफार खाऊन जायचं. कारण की मेडिकल जेव्हा होते त्याला खूप मोठी प्रोसिजर आहे ती, त्याच्यामुळे टाइम लागतो. त्याच्यामुळे थोडंफार खाऊन जायचं, असं काही नाही की उपाशीपोटीच मेडिकलला जायचं वगैरे काही नसतं. तर मेडिकलला सगळ्यात आधी आपण गेलो तर आपली बीपी चेक होते. बीपी चेक होते, हाय लो कशी आहेत तर, आणि ते एका कागदावर आपल्याला लिहून देतात आपली बीपी अशी आहे. एवढं काही नसतं त्या बीपी मध्ये की माझी खूप कमी होते म्हणून मला काय होईल का, काहीच नाही. फक्त ते आपलं स्टार्टिंगचा एक पॉईंट असतो की आपली बीपी ही चेक होते. बीपी नंतर आपले डोळे चेक होतात. कोणाला आता खूप शंका आहे की मला चष्मा आहे, मग मला चष्मा काढल्यावर दिसतच नाही किंवा काय, त्याचं पण ऑप्शन देतात ते. जर आता ज्याला चष्मा नाही त्याला तो समजा समोर ते आकडे दिलेले असतात, ABCDचे असतात किंवा 1 2 3 असं लिहिलेलं असते. काही आकडे ठळक असतात तर काही एकदम छोटे छोटे असतात, ते आपल्याला ओळखायचं सांगतात दुरून. जर आपण ते असं ती मशीन असते त्या मशीनमधून जर ओळखले ना व्यवस्थित तर आपल्याला काहीही पॉईंट येत नाही. आणि चष्मा लावून पण ते मला वाटतं ओळखायला देतात. तर एवढा काही चष्म्याचा पॉईंट येत नाही, तुम्ही काही एवढं टेन्शन घेऊ नका. आणि जर चष्म्याचा नंबर जास्तच मोठा असला आणि त्याला खरंच दिसत नसलं तर त्याला ते टाईम देतात ऑपरेशनचा किंवा डोळ्याचा ऑपरेशनचा 10 किंवा 15 दिवसाचा देतात. त्याचं पण एवढं काही टेन्शन नाही, शक्यतो तर देतच नाही, एवढं काही ते लोड घेत नाही. म्हणजे तुम्ही पण एवढं काही लोड घेऊ नका, पॉईंट एवढा काही भेटत नाही. त्याच्यानंतर कलर ब्लाइंडनेसचा असतो. कलर ब्लाइंडनेसमध्ये छोटे छोटे असे ठिपके असतात आणि ते 2 कलरचे ठिपके असतात आणि त्याच्यामध्ये एक आकडा दिलेला असतो, तो आपल्याला ओळखायचा असतो. तो जर ओळखता आलं तर काही टेन्शन नाही, नाहीतर मग कोणाकोणाला कलर ब्लाइंडनेसचा असतो पण तो आपल्याला ओळखता येते. पण ज्याला कोणाला वाटत असेल की मला थोडाफार याचा प्रॉब्लेम आहे, तर एक काम करायचं, गुगलला ना कलर ब्लाइंडनेसचे ते येतात, चार्ट येतात, तुम्ही ते बघा आणि ओळखा काही दिवस किंवा ज्याला वाटतं तेच. कारण ज्याला प्रॉब्लेम नसेल त्याला तर काही बघायची काही गरजच येत नाही, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची. हात वाकडे वगैरे असणं ते सगळं चालतं. आणि नंतर नॉकनीचाही प्रॉब्लेम, तो काही नॉकनीचा प्रॉब्लेम एवढं आपल्याला येत नाही, तो फक्त एक चेक म्हणून करतात. त्याच्यानंतर येतं टॅटू. टॅटू हे चालतं का? जर टॅटू तुमचं एकदम छोटं असलं किंवा एकदम छोटं असलं तर ते चालतं. नाही तर ते टॅटू जे मोठं असलं, इथं मोठं टॅटू, इथं असं जर असलं तर ते आपल्याला रिमूव्ह करायचा वेळ दिला जातो आणि तो दिलेल्या वेळेत आपल्याला रिमूव्ह करून घ्यावा लागतो. म्हणून टॅटूचं एवढं काही येत नाही. त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांचा प्रश्न आणि लेडीजचा पण प्रश्न की ऑपरेशन चालते का? तर ऑपरेशन चालते. जर तुम्ही ग्राउंड करून पेपर देऊन आणि तुमचं फायनल मेरिटमध्ये जर नाव येते तर चालते. फायनल मेरिटमध्ये नाव येणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मेन म्हणजे ऑपरेशनचा भाग असा आहे की जर समजा मेजर जर ऑपरेशन असलं तर माणसाला रनिंग करता येतच नाही, तर त्याच्यामुळे ऑपरेशनचा काही एवढं हे नाही, चालतं ऑपरेशन वगैरे. आणि तुमच्या सर्वांसाठी मी सांगते की माझं स्वतःचं ऑपरेशन झालं आहे पायाचं. मी ग्राउंडवर पडली होते तर माझं पायाचं ऑपरेशन झालं आहे आणि मी ग्राउंड दिलं, पेपर दिला फायनलमध्ये, आणि आज मी पोलीस आहे. तुमच्या समोरचंच उदाहरण आहे, म्हणून तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि हो, तुम्हाला अजून काही डाऊट असला तर मला नक्की सांगा. चला तर, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. चला तर, बाय.